तुमचं पुन्हा एकदा माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत। नाशिककडून पंढरीच्या दिशेने सायकल वारी मार्गस्थ झाली आहे। सायकल वारीचं हे 13वं वर्ष आहे। राज्यभरातील सायकल वारकरी हे पंढरीत दाखल होणार असून सायकलचा रिंगण सोहळा देखील पंढरीत रंगणार आहे। विठ्ठलाचा जयघोष करतानाच सायबर सुरक्षेचे महत्त्व देखील अधोरेखित केलं जात आहे। जिल्हाधिकारी मनपा आयुक्तांच्या हस्ते आरती करत सायकल वारीला सुरुवात करण्यात आली। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत। नाशिकवरून संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी निघालेली आहे आणि आता वाजत गाजत नाशिकची सायकल वारी ही देखील पंढरीच्या दिशेने निघालेली आहे। आपण बघतोय शेकडोच्या संख्येने हे सायकलिस्ट आहेत। 3 दिवसाचा प्रवास करून ते पंढरीला जाणार आहेत। माजी पोलीस अधिकारी हरीश पैजल आपल्यासोबत आहेत। तर वारी निघालेली आहे पंढरीच्या दिशेने। पुन्हा एकदा सायकल वारी निघते पंढरीच्या 13वी वारी आहे नाशिक ते पंढरपूर। आणि या वारीमध्ये आता दुसरं रूपांतर असं झालंय की एक तर सायकल रिंगण दरवर्षी आता करायला लागलो पंढरपूरला। त्याचबरोबर तिथे पूर्ण महाराष्ट्रातनं जवळपास 90 ते 92 सायकलिंग क्लब यामध्ये सामील झालेले आहेत आणि सगळे मिळून तिथे सायकल रिंगण करणार आहे। एक अभूतपूर्व सोहळा हा पंढरपूरला होईल। या वर्षीचे यजमान लातूर आहेत आणि आमचा उद्देश हा आहे की जे सायकलिंग करणारे जी मंडळी आहे त्यांचा ज्या गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्याकडे लक्ष वेधण्याचा उद्देश आहे आणि सर्वांना या वारीसाठी मी शुभेच्छा देतो। सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। आपण बघतोय विठू नावाचा गजर तर केलाच जातोय, मात्र प्रत्येक सायकलवर अशा पद्धतीने सायबर सिक्युरिटीचा संदेश देखील दिला जातोय। नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे या संदर्भात देखील माहिती दिली जात आहे। पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून, पोलीस विभागाच्या माध्यमातून देखील या वारीमध्ये खारीचा वाटा हा उचलला जात आहे। कॅमेरामन किरण कटारेचा मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। या सायकल